हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। पोलीस भरती प्रक्रियेविषयक एक अपडेट आपल्या हाती आलं असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यामध्ये 72,000 पदांसाठी मेगा भरतीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यातील महत्त्वपूर्ण विभागातील रिक्त पद होते ती म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी। आणि या पदाविषयीची भरतीची वाट लाखो उमेदवार राज्यातील पाहत आहेत। मात्र लोकसभा आचारसंहिता निवडणूक लागल्यामुळं आता ही भरती प्रक्रियेचा मुहूर्त निवडणुकीनंतरच निघणार आहे आणि पोलीस भरती प्रक्रिया संयुक्तपणे राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया पोलीस भरती प्रक्रिया संयुक्तपणे राबवणार, लोकसभा निवडणुकीनंतर निघेल मुहूर्त, एकाच वेळी वेगवेगळ्या मैदानावर शहर, ग्रामीण आणि SRPFच्या पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया राबवली जायची। आता ही भरती शहरात एकाच ठिकाणी संयुक्तपणे राबवली जाईल असे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जारी केले आहेत। पोलीस आयुक्तालयासाठी 30 तर ग्रामीणसाठी 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल। पूर्वी जागा 30 असेल तर भरती जवळपास टाळल्या जायच्या। शिवाय मेगा भरती झाल्यास एकाच उमेदवार वेगवेगळ्या तारखांना भरती प्रक्रियेसाठी अनेक ठिकाणी उभा राहत होता। आता शहराच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया संयुक्तपणे घेतल्या जाईल। त्यासाठी ग्रामीण पोलीस सुद्धा मदत करतील। राज्यभर तसे आदेश आहेत असे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी सांगितले। अमरावतीत यावेळी SRPFसाठी जागा रिक्त नसल्याने भरती होणार नाही। यापूर्वी शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी 15-1 याप्रमाणे उमेदवारांची निवड केल्या जात होती। शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या हजाराच्या घरात राहायची। आता शारीरिक चाचणीपूर्वी लेखीचा आदेश आहे, त्यामुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निकषात जे बसतील त्यांना शारीरिक चाचणी देण्याची मुभा राहील। शिवाय उमेदवाराला एकाच ठिकाणी भरतीसाठी यावे लागेल, त्यामुळे साहजिकच भरतीच्या ठिकाणाची गर्दी कमी होईल। लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते। पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच तारखेला संयुक्तपणे राबवण्याचे आदेश असले तरी त्या संदर्भातील आवश्यक त्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रशासन तयार राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरावती यांनी माहिती सांगितलेली आहे। एकंदरीतच काय तर पोलीस भरतीची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात किंवा संपूर्ण प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राबवली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहे। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 68 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।